महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवत या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला। पाहूयात। आशा कार्यकर्त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 23 दिवसांचा संप केला। आशा सेविकांच्या मोबदल्यात 7,000 रुपये आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 10,000 रुपये वाढ तसेच 2,000 रुपये दिवाळी भेट देण्याचे जाहीर केले, परंतु अद्याप शासन निर्णय काढण्यात आलेले नाही। तात्काळ अध्यादेश काढण्यात यावे यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आशा कार्यकर्ते गटप्रवर्तक धरणे आंदोलन करत आहे। राज्यव्यापी संप त्यांनी पुकारला आहे। या आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यातील आशा कार्यकर्ते यांनी देखील आझाद मैदानातील सहकार्यांना पाठिंबा देत मुंबई येथील आझाद मैदानावर हजेरी लावली आहे। या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील आणि विदर्भातील आशा कार्यकर्ती गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। विशेष म्हणजे लांब पल्ल्यावरून आलेल्या आशा कार्यकर्त्यांना धरणे आंदोलनाप्रसंगी मुंबई, ठाणे, दादर, कल्याण यासह विविध परिसरातील आशा कार्यकर्ते यांनी अन्नदान करत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाटप करत आहेत। अब्बास शेख, MCN न्यूज, धाराशिव।